नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या आवडीचा अगदी झटपट तयार होणारा चीज पराठा बनवत आहोत। त्यासाठी एक कणकेचा गोळा मी पिठामध्ये चांगला घोळवून घेतलेला आहे। चीज पराठा बनवण्यासाठी इथे मी सेपरेट कणिक मळलेली नाही, जी चपातीसाठी कणिक मळलेली होती त्यातूनच मी हा एक गोळा घेतलेला आहे। घडी न घालता लागेल असं पीठ लावून हा गोळा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। हा पराठा चवीला एकदम अप्रतिम होतो। लहान मुलं अगदी आवडीने खातात। मुलांना सुट्ट्या आहेत, सारखं काहीतरी वेगळं खायला मागत राहतात, त्यावेळी अगदी झटपट तुम्ही हे बनवून देऊ शकता। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हा पराठा रेडी होतो आणि मुलं सुद्धा खुश होऊन जातात। या पद्धतीने मी हे लाटून घेतलं। त्यानंतर यावरती तेल किंवा तूप लावायचं। इथे मी तूप लावलेलं आहे। चांगलं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही हवं तर तेलाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल, पण तुपामुळे याला चव खूप चांगली येते। चांगलं पसरून झाल्यानंतर यावरती गव्हाचं थोडंसं पीठ असं भुरभुरायचं। त्यानंतर यावरती आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचे आणि थोडंसं ऑरिगॅनो घालायचं। चिली फ्लेक्स तुमचे मुलं जर खात नसतील तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। चिली फ्लेक्स नसेल तर लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घातलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यावरती भरपूर असं चीज किसून घालायचं। चीज घालताना किसूनच घालायचं, त्यामुळे ते लाटताना आपल्याला त्रास होत नाही किंवा पराठा फुटला जात नाही। त्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मधून एक अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर या पराठ्याचा एक काठ उचलून अशा प्रकारे फोल्ड करायचा। त्यानंतर बाकीचेही सगळे काठ उचलून याच्या फोल्ड करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी त्रिकोणी फोल्ड केलेला आहे। चांगला हाताने प्रेस करून घ्यायचा। त्यानंतर थोडंसं पीठ लावायचं। दोन्ही साइडने या पराठ्याला पीठ लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा। तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही लाटून घेतलात तरी चालेल। गोल किंवा त्रिकोणी कोणताही शेप ठेवू शकता। इथे मी गोल शेप ठेवलेला आहे। व्यवस्थित सगळीकडून असा हा पराठा लाटून घ्यायचा। लागेल असं मध्ये मध्ये गव्हाचं पीठ लावायचं। सगळीकडून एकसारखा हा पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटत होते तोवर दुसरीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। तव्यावरती थोडंसं तूप घातलं, लाटून घेतलेला पराठा घालायचा आणि दोन्ही साइडने तूप लावून व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही हवं तर तेलाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल, पण मी म्हणेन की पराठा करताना तुपाचाच वापर करावा, कारण त्याची चव अजून छान होते। अशा पद्धतीने अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण मस्त खरपूस असा चीज पराठा बनवलेला आहे। आता दुसऱ्या पद्धतीचा आणखी एक चीज पराठा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे। कणकेचा एक गोळा घेतलेला आहे, त्याला पिठामध्ये घोळवून लागेल असं पीठ लावून व्यवस्थित असा फोल्ड न करता लाटून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर यावरती एक चीज क्यूब किसून घालायचा। यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालायचं। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची। याचा आपण लच्छा पराठा बनवत आहोत। हा जो पराठा लाटून घेतला त्याची आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी गुंडाळी करून घ्यायची आहे। त्यानंतर चाकूने याला मधून अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा। त्यानंतर याची एक साइड आतमध्ये फोल्ड करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही साइडला गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं। त्यानंतर एकदम हलक्या हातांनी हा लच्छा पराठा लाटून घ्यायचा। इथे दाखवलेले दोनही चीज पराठे चवीला अगदी अप्रतिम लागतात। लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडतात। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे पराठे बनवून तयार होतात। आता मुलांना सुट्ट्या आहेत, मुलं बाहेरून खेळून येतात आणि सारखं काहीतरी खायला मागत राहतात, त्यावेळी बाहेरचे पॅकेट्सचे पदार्थ देण्यापेक्षा हे बनवून तुम्ही नक्की देऊ शकता। हे पराठे असेच कोरडे खायला सुद्धा खूप छान लागतात, किंवा जर तुम्हाला खायचे असतील तर दह्यासोबत, टोमॅटो केचपसोबत चवीला अगदी अप्रतिम लागतात। रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।